मैं अपने पिता की लिखावट हूँ, उनके नाम से ही जानी जाऊँगी। मैं अपने पिता की लिखावट हूँ, उनके नाम से ही जानी जाऊँगी। दौलत चाहे कितनी भी कमा लूँ, पर उनके जितना नाम नहीं कमा पाऊँगी। वैसे तो सब कुछ सीख जाती हूँ, वैसे तो सब कुछ सीख जाती हूँ, पर उनकी तरह गम को छिपाना नहीं सीख पाऊँगी। हर मुश्किल से लड़ना जानती हूँ, पर उनके जितनी हिम्मत और सब्र नहीं ला पाऊँगी। चाहे जितना भी ऊपर उठ जाऊँ, उनके बराबर नहीं आ पाऊँगी। चाहे जितना भी ऊपर उठ जाऊँ, उनके बराबर नहीं आ पाऊँगी। वो खुद को भूलकर सबका ध्यान रखते हैं, शायद मैं ऐसा ख्याल नहीं कर पाऊँगी, शायद मैं ऐसा ख्याल नहीं कर पाऊँगी। गर्व है मुझे इस बात का, गर्व है मुझे इस बात का, मैं अपने नहीं बल्कि उनके नाम से जानी जाऊँगी। और सच कहूँ, मुझे चाहे दुनिया में कुछ भी मिल जाए और कितना भी नाम कमा लूँ, पर अच्छा लगेगा हमेशा ही अगर मैं अपने पिता के नाम से जाने जाऊँगी। मैं अपने पिता की लिखावट हूँ, सदैव उनके नाम से जाने जाऊँगी। बापाच्या कर्तृत्वावर सर्वात सुंदर पुरस्कार म्हणजे लेकीचे संस्कार आणि हाच भावनिक क्षण उमरग्यातील ज्ञानज्योती पुरस्कार सोहळ्यात अनुभवायला मिळाला। राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। मात्र ज्ञानज्योती फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले यांनी वडिलांवर सादर केलेल्या कवितेने सभागृह भारावून गेले, तर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या डोळ्यात अभिमानाश्रू दाटून आले। पाहूया हा भावस्पर्शी रिपोर्ट। ज्ञानज्योती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांचा आणि समाजातील मान्यवरांचा गौरव झाला। मात्र या सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक आणि हृदयस्पर्शी क्षण ठरला तो ज्ञानज्योती फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या वडिलांविषयी सादर केलेल्या कवितेचा। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व सोबतच आपण सर्वसामान्य जनता या सगळ्यांचं श्रेय, चेहरा मोहरा जरी चौगुले साहेब किंवा मी असेल, तर यांचं सर्वांचं श्रेय, कार्यप्रणाली जी असेल ती तुमच्यामुळेच चालते आणि एक भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे। त्या भावनिक नात्यापोटीच कुठेतरी आम्ही आत्तापर्यंत हे काम करत आलेलो आहे। येथे विद्यार्थ्या जे पालक असतात त्या पालकांसाठी एक मला आवर्जून एक मुलगी म्हणून सांगावीसं वाटतं, ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या मुलामुलींवर तुम्ही 100% विश्वास दाखवा की बाबा तू काही कर, तो विश्वास, माझा विश्वास तुझ्यासाठी आहे, माझा विश्वास तुझ्यावर आहे। आणि जे विद्यार्थीगण आहे तर विद्यार्थीगणाचं एक सांगेन की मीही तुमच्यासारखं जेव्हा व्यासपीठाच्या समोर बसलेले असायचे आणि कुणीतरी काहीतरी सांगून जायचं, तेव्हा असं वाटायचं की एका कानाने ऐकून दुसरं, पण ती गोष्ट अशी होती की रोज न चुकता नियमित आईवडिलांचा आशीर्वाद जरूर घ्या। तर तुम्ही ती जेव्हा गोष्ट मी स्वतः प्रत्यक्षात अंमलात आणायला लागले, तेव्हा कुठेतरी माझ्या स्वतःमध्ये मला बदल दिसला, म्हणून आपणही ती गोष्ट आचरणात आणाल। प्रास्ताविकाच्या वेळी त्यांनी वडिलांच्या संघर्ष, संस्कार, त्याग आणि प्रेमाला शब्दरूप देणारी कविता सादर केली। कवितेतील प्रत्येक ओळ सभागृहातील उपस्थितांच्या मनाला भिडत होती। या कविता ऐकत असताना शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले। त्या क्षणी सभागृहात काही क्षण भावनांची शांतता पसरली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्या भावनेला दाद दिली। मैं अपने पिता की लिखावट हूँ, उनके नाम से ही जानी जाऊंगी। मैं अपने पिता की लिखावट हूँ, उनके नाम से ही जानी जाऊंगी। दौलत चाहे कितनी भी कमा लूँ, पर उनके जितना नाम नहीं कमा पाऊंगी। वैसे तो सब कुछ सीख जाती हूँ, वैसे तो सब कुछ सीख जाती हूँ, पर उनकी तरह गम को छिपाना नहीं सीख पाऊंगी। हर मुश्किल से लड़ना जानती हूँ, पर उनके जितनी हिम्मत और सब्र नहीं ला पाऊंगी। चाहे जितना भी ऊपर उठ जाऊँ, उनके बराबर नहीं आ पाऊंगी। चाहे जितना भी ऊपर उठ जाऊँ, उनके बराबर नहीं आ पाऊंगी। वो खुद को भूलकर सबका ध्यान रखते हैं, शायद मैं ऐसा ख्याल नहीं कर पाऊंगी, शायद मैं ऐसा ख्याल नहीं कर पाऊंगी। गर्व है मुझे इस बात का, गर्व है मुझे इस बात का, मैं अपने नहीं बल्कि उनके नाम से जानी जाऊंगी। और सच कहूँ, मुझे चाहे दुनिया में कुछ भी मिल जाए और कितना भी नाम कमा लूँ, पर अच्छा लगेगा हमेशा ही अगर मैं अपने पिता के नाम से जाने जाऊंगी। मैं अपने पिता की लिखावट हूँ, सदैव उनके नाम से जाने जाऊंगी। या प्रसंगाने एक सत्य पुन्हा अधोरेखित केले। मुलगी कितीही मोठी झाली तरी तिच्या व्यक्तिमत्वात वडिलांचे संस्कार, संघर्ष आणि अस्तित्व जिवंत असते। लेकीच्या यशात, तिच्या विचारात आणि तिच्या शब्दात बापाचा चेहरा स्पष्ट दिसत असतो।
कार्यक्रमात राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर यश निश्चित मिळते असा संदेश दिला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञानज्योती पुरस्कार वितरण आणि गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित राहिला नाही, तर बाप लेकीच्या नात्यातील प्रेम, आदर आणि संस्कारांचा अविस्मरणीय भावस्पर्शी क्षण उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सुनील माने, ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला, शेखर घंटे, रसिका कंटकधोंड, गिरीश भगत आणि संतोष शिंदे यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापैकी ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांना मागील 15 वर्षांपासून गोवर्धन गोशाळेचे अध्यक्ष म्हणून केलेली गोसेवा, कोविड काळात सलग 2 महिने हजारो रुग्णांना मोफत अन्नाचे डबे उपलब्ध करून दिलेली सेवा, सायकल ग्रुपच्या माध्यमातून राबवलेली जनजागृती, अपंग आणि मतिमंद आश्रमशाळा तसेच वृद्धाश्रमातील सातत्यपूर्ण सेवा कार्य, उमरगाव विधिज्ञ मंडळाचे अनेक वेळा अध्यक्ष म्हणून केलेले नेतृत्व आणि धार्मिक क्षेत्रातील अविरत योगदान याची दखल घेऊन ज्ञानज्योती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर व्यवसायाला सुरुवात झाल्यानंतर म्हणून आपल्या या पंचवर्षामध्ये सन्मान करत असताना बरेचसे अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मिळवायची असते ती सामाजिक आपुलकी, समाजाची नाळ जोडून राहणं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता वकिलीचा. आधी ते शिक्षक होते, त्यानंतर वकिली सुरू केली. अतिशय कंटाळून गोरगरीब लोक ते सरांनी असा होता जेव्हा तुम्हाला होता तरी सरांनी व कबीर सरांनी मला ते तू फक्त तुला काय काळजी करतो या लढत असताना मला माझ्या पत्रात 2 लाखाची कर्ज दिले, त्याच्यामधून माझा व्यवसाय पगार टाकवले. एक देह घेऊन पत्रकारिता सुरू आहे. पण माझं एक प्रामाणिक मत आहे की शेती राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, ज्येष्ठ शिवसेना नेते जितेंद्रदादा शिंदे, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.